बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी कधी होणार कधी होणार असा प्रश्न भरपूरशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. परंतु आता कर्जमाफी कोणत्या दिवशी होणार याची तारीख संपूर्ण जी नुसार इथं पद्धतीने इथं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून इथं गेल्या 1 वर्ष झालं, परंतु कर्जमाफी सरकारने केली नाही. कर्जमाफी करणार, निवडून आल्यानंतर कर्जमाफी करणार, 7/12 कोरा करणार, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून पण झाली नाही. बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमची कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार ते तारीख आता कन्फर्म इथं ठरवण्यात आलेली आहे. त्याच तारखेला तुमचं 100% कर्जमाफी होणार आहे. आता बघा किती जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना या जसं की पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे, तर संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून अनेक अफवा इथं पसरल्या होत्या की या दिवशी कर्जमाफी होणार, त्या दिवशी कर्जमाफी होणार, परंतु कर्जमाफी झाली नाही. आता कोणत्या दिवशी कर्जमाफी होणार याचा प्रश्न आता सुटलेला आहे. याचं प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कर्जमाफीसाठी कोणते जिल्हे इथं निवडण्यात आलेले आहे, खास करून इथं किती लाखापर्यंत कर्जमाफी केलेली आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे, थकबाकीचे पैसे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज कुठं करायचा आहे, संपूर्ण सविस्तर माहिती ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी तर तुमची होणार आहे. जसे की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर 2 ऑक्टोबरला तुम्हाला जर कर्जमाफी झाली नाही, तर डिसेंबर महिन्यापर्यंत तुमची कर्जमाफी करणार, असं सरकारने सांगितलं आहे. त्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितले. तर बच्चूभाऊ कडूंनी काय म्हणालं की 2 ऑक्टोबरला जर तुमची कर्जमाफी झाली नाही, तर आम्ही मंत्रिमंडळामध्ये हे आंदोलन घेऊन घुसू आणि आमचा मोर्चा तुमच्या डायरेक्ट कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेऊन घुसू. आम्हाला कुठल्याच सरकारची पर्वा नाही आणि कुठल्याच सरकारची काळजी नाही. आम्ही डायरेक्ट जे शेतकरी बांधवांचे जे मोर्चे असणार आहे, ते सर्व मोर्चे घेऊन आम्ही मंत्रींच्या मंडळा आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घुसू. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यावर जसं की अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री जे दत्तात्रय भरणे होते, त्याचसोबत जसं की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांनी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी कर्जमाफी कशी होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची होणार ते सांगितलं. बघा, फक्त जे खरेखुरे गोरगरीब शेतकरी असणार आहे, ज्यांनी त्यांच्या 7/12वरती कर्ज उचललेलं आहे आणि ते खरोखर त्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे, की काही गव्हर्नमेंटचे कर्मचारी इथे येणार आहे, ते चेकिंग करणार आहे किती वर्षापासून कर्ज काढलं आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची थकबाकी इथं जमा आहे, त्यांचं घर कसं आहे, मोठं घर आहे, लहान घर आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचं इन्कम किती आहे, सगळी विचारपूस करूनच तुमची कर्जमाफी केली जाणार आहे, अशा पद्धतीने सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर दुसरा प्लस पॉईंट म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, इथं जर तुमचं कर्जमाफी करायला गेलं तर सरसकट इथं तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. फक्त तुम्हाला इथं 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत जे इथं सरकार नियम ठरवतील, म्हणजे 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, तर 3च लाख रुपयापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे. अन्यथा तुमची सरसकट कर्जमाफी 4 लाख कर्ज असेल तर 4 लाखाचं कर्ज तुमचं माफ होणार नाही. हां, सरकारने जर 2 लाखाचा आकडा ठेवला तर 2च लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार. तुम्हाला जी आधीची जे उरलेली रक्कम असणार आहे, ते स्वतः तुम्हाला भरावं लागणार आहे, अशा पद्धतीने सरकारने सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती म्हणजे बघा, इथं ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे, त्या शेतकऱ्यांनी जसं की थकबाकीचे पैसे भरू नये आणि त्यांनी कर्ज रिन्यू केलं आणि जे जसं की रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी असते, तर त्यांना बँकेकडून फोन येत असतो, तुम्ही कर्ज भरा, जमीन जप्त होईल, घर जप्त होईल, असं होईल, तसं होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कर्ज रिन्यू करून घ्यायचं नाही आणि तुम्ही जे थकबाकीचे जे पैसे तुमच्यावर बाकी आहे कर्जाचे, ते तुम्हाला भरायचे नाही. सरकारने आश्वासन दिलं आहे, तर सरकार कर्जमाफी करेलच आणि 100% कर्जमाफी होणार आहे. अशा पद्धतीने इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.